नमस्कार, लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे, रेसिपी म्हणजे सूप बनवणार आहे. थंडीचे दिवस असल्या कारणाने आपल्याला सूप पिणं जरूर आहे. त्यासाठी आज मी पहिली सूपची रेसिपी बनवली आहे, ती म्हणजे पालक सूप. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. पालकाचं सूप बनवण्यासाठी मी इथे पालक घेतला आहे, साफ करून घेतलं आणि स्वच्छ 2 चाळणीत नीटनेट ठेवलेले बघा पालक. आणखी साहित्य घेतले, ते घेतलं लसूण मी ठेचून घेणार आहे. बटर घेतलं आहे, थोडेसे काळे मिठी जाडसर वाटून घेणार आहे आणि जिरं घेणार आहे. एवढे साहित्य मी सूप बनवण्यासाठी वापरणार आहे. उकळले याच्यात मी पालक टाकते. पालक आपल्याला ब्लांच करून घ्यायचे. थोडा वेळ उकळत्या पाण्यात ठेवून नंतर आपण ते काढून टाकणार. थोड्या वेळच ठेवायचं, जास्त वेळ नाही ठेवायचं. पाणी उकळलेलं आहे, पण जास्त वेळ ठेवला त्याचा कलर हिरवा कलर राहणार नाही. एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. थोडा वेळ तर पालक आपण उकळत्या पाण्यात ठेवला तर मी काढून टाकते. आता त्याचा आणि गॅस सुद्धा बंद केलेला आहे. जास्त वेळ ठेवला तर कलर चेंज होणार, त्याचा ग्रीन कलर राहणार नाही. म्हणून थोडा वेळ ठेवायचा, नंतर काढून टाकायचं. गॅस मी बंद करून टाकले. आता मिक्सरमध्ये याला पालकला पण बारीक करून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण बर्फाचे एखादा खडा टाकला तरी ग्रीन कलर टिकून राहतो. आता हे थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची बारीक. थोडीशी मिरी घ्यायची, सगळीच नाही घेणार, थोडी घेणे. आता मी ती पावडरच करून ठेवते म्हणून मी जास्त घेतली. त्याच्यातली थोडीशी मी मिरी वापरणार आहे. तर मिक्सरला मी जाडसर करून घेते. टाकले त्याच्यामुळे पालकचा कलर ग्रीन राहणार आहे. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते. थोडासा बटर टाकते. गॅस खूप गरम झाले, गॅस बंद केला मी. त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं लसूण ठेचून टाकले. गॅस चालू ठेवते. थोडंसं बटर आणखी टाकते. थोडा कांदा टाकते, जास्त नाही. लसूण बारीक कापून टाकलं तरी चालेल, मी ठेचून घेतलेलं आहे. बटरमुळे सूपला छान चव येते, टेस्ट येते. पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असल्यामुळे आपल्या जेवणामध्ये त्याचा समावेश करायलाच पाहिजे. समावेश
कलर चेंज झाले कांदा आणि लसणाचा. त्याच्यात आपण टाकणार आहोत पालकची पेस्ट. चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण मिक्सरला जर पालक पेस्ट लागली ती मिक्सर धुवून घ्यायचं. आता आपल्याला जेवढं घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करू शकतो. त्याच्यात सूप म्हटल्यावर थोडं पातळच असते, त्यासाठी मी थोडं पाणी आणखीन ॲड केलेलं आहे. त्याच्यात आपल्याला टाकायचं मीठ. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर काळी मिरी पावडर. छान उकळी आली की आपलं सूप तयार. आता गॅसची फ्लेम मी मोठी करते. थोडं पाणी टाकते अजून. याच्यात मी कॉर्नफ्लॉवर वगैरे काहीच टाकलेलं नाही, फक्त पालक, बटर आणि थोडंसं कांदा आणि लसूणच वापरले. बर्फ टाकल्यामुळे थोडं त्याचा कलर ग्रीनच राहिलेलं आहे. आता आपण टेस्ट करून थोडं बघायचं मीठ वगैरे बरोबर येते. छान उकळी आली की नंतर आपलं सूप तयार. सर्व करताना त्याच्यावर तुमच्याकडे साय वगैरे असली दुधावरची ती वरती ॲड केली तरी चालेल. चमच्याने थोडी घोटून घ्यायची, नंतर ती त्या सूपवरती टाकायची. छान उकळी आली आहे. थंडीचे दिवस असल्यामुळे असं वेगवेगळ्या प्रकारचं सूप करून आपण प्यायला पाहिजे. कुठल्याही सीझनमध्ये सूप प्यायलं तरी चालते, उन्हाळा असो, हिवाळा किंवा पावसाळा. वेगवेगळ्या प्रकारचे सूप घरीच करून प्यायचं. छान झालेलं सूप तयार. आता मी सर्व करते.
थोडंसं बटर टाकूया. मलाई असली तर मलाई सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता आपले सूप हे तयार झालेले आहे. तुम्ही सुद्धा असे सूप करून प्या. पालक सूप ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा करून पहा. थँक्यू.